टिप नंबर 1, शिरा करताना रवा निम्मा भाजल्यानंतर ओल्या नारळाचा चव घालून पुन्हा भाजावा. नंतर नेहमीसारखा शिरा करावा, जास्त चवदार होतो. टिप नंबर 2, गोड बुंदी बर्फाचे लाडूचे तुकडे उरल्यास दूध व ब्रेड घालून खीर किंवा पुडिंग बनवावे. टिप नंबर 3, श्रीखंड फसफसू नये म्हणून चक्का फेसावा व साखरेत साखर भिजेल एवढी दूध घालून साखर अर्धवट विरघळली की फेसलेला चक्का घालावा व कालवावे. टिप नंबर 4, गुलाबजाम हमखास चांगले होण्याकरिता खवा मळताना त्यात अर्धी वाटी पनीर मिसळावे. पनीरमुळे पाक आतपर्यंत शिरतो आणि गुलाबजाम हलके छान होतात. टिप नंबर 5, कोणत्याही प्रकारची धिरडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी किसून घालावा. त्यामुळे धिरडी छान व कुरकुरीत होतात. टिप नंबर 6, ताक आंबट होऊ नये म्हणून त्यात भरपूर पाणी घालून ठेवावे आणि वाळ्याच्या वेळी वरचे पाणी ओतून द्यावे. ताक अजिबात आंबट होणार नाही. नक्की एकदा ट्राय करून बघा. मी ऑलरेडी एकदा हे ट्राय केलेलं आहे. टिप नंबर 7, काळी उडीद डाळ तुमच्या हृदयासाठी खूप उत्तम आहे, कारण त्यात फायबर, मॅग्नेशियम व पोटॅशियम जास्त प्रमाणात असते. त्यामुळे आहारात याचा समावेश करावा आणि ते तुमच्या हृदय किंवा रक्तवाहिन्या संबंधी प्रणालीला निरोगी ठेवण्यास मदत करते. टिप नंबर 8, रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा खसखस पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यावर खसखस बारीक करून दुधात मिसळून पिल्याने हाडे मजबूत होतात आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो. टिप नंबर 9, काही भाज्या चिरल्यानंतर हाताला काळे डाग पडतात व ते लवकर जात नाहीत. भाजी चिरण्यापूर्वी हाताला व्हिनेगर चोळावे. काम झाल्यावर कोमट पाण्याने हात धुवून टाकावे. टिप नंबर 10, कोबी शिजवून खाण्यापेक्षा कच्चा खावा. कॅल्शियम भरपूर मिळते. कोबी किसून कोशिंबीर करावी, एकदम छान लागते. टिप नंबर 11, डोसे कुरकुरीत हवे असतील तर तांदूळ, उडीद डाळ 4:1 या प्रमाणामध्ये घ्यावे. तर मऊ डोश्यासाठी हे प्रमाण 3:1 असे असावे. टिप नंबर 12, पुलाव, जिरा राईस किंवा मोकळा भात करायचा असल्यास कुकरमध्ये 1.5 पट पाणी घालून फक्त 2 शिट्या कराव्यात. भात फळफळीत होतो. टिप नंबर 13, दररोज एकसारखी आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर त्यात 5 ते 6 पालकाचे पाने बारीक चिरून घाला. आमटीला एक वेगळीच चव आणि छान चव येईल. टिप नंबर 14, कांदे साठवण्यासाठी कोरडी आणि अंधारी जागा योग्य ठरते. भिंतीवरील कपाटात कांदे साठवणे सर्वात उत्तम. कांदे फ्रीजमध्ये ठेवू नका. टिप नंबर 15, टोमॅटो फ्रीजमध्ये न ठेवता बास्केट किंवा काचेच्या भांड्यात हवेशीर जागेवर ठेवावे. फ्रीजमध्ये ठेवल्याने टोमॅटोचा स्वाद पूर्ण बिघडून जातो. चला तर मग पटकन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय. टेक केअर.